राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तुकोबारायांनी आपल्याला काही सुखाचे पथ्य सांगितलेले आहेत. मानवी जीवनामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेला आहे. बरोबर 7:30ला 8च्या हिशोबाने मी 7:30ला तुमच्या गावामध्ये टप झालो. कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग उपदेशपर प्रकरणातला आहे. या 4 चरणामधून जगद्गुरु तुकोबारायांना काय अधोरेखित करायचंय यावर मी तुमच्याशी थोडीशी चर्चा करणार आहे, थोडासा संवाद साधणार. तुकोबांबद्दल मला काय वाटलं हे मी माझं मत तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. मानवी जीवनाचं नैतिक मूल्य जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला पहिल्या चरणामध्ये सांगितलं. माणसाच्या आयुष्याचा नाश होतो आणि कशाने होतो याचे उदाहरणासहित तुकोबारायांनी आपल्याला प्रमाण दिले. आता तरी पुढे हाची उपदेश. तुकोबाराय सांगतात की आता तरी पुढे म्हणजे इतक्या दिवस काहीतरी झालेले आहे, इतके दिवस काहीतरी झालेले आहे आणि काय झालंय त्याचं स्पष्टीकरण तुकोबाराय सांगतात. काय झालंय, आपल्याकडून चुका झाल्या. बर काय चुका झाल्या? आपल्या डोळ्यातलं मुसळ माणसाला दिसत नाही, मुसळ माणसाला दिसत नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मात्र माणसाला 100%. आता म्हणून तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात की स्वरूप पहा. काय स्वरूप पहा? जोपर्यंत स्वतःमध्ये डोकून पाहत नाही तोपर्यंत स्वतःचे दोष तुम्हाला दिसणार नाही. जोपर्यंत दोषाचा शोध लागत नाही तोपर्यंत तुमच्या चुका तुमच्या लक्षात येणार नाही.